चला तर मित्रांनो, आपण बनवणार आहोत आज आलू बोंडा। त्यासाठी मी घेतलेले आहे हे सर्व साहित्य आणि आलू उकडलेले घेतलेले आहे। कढईमध्ये तेल टाकून दिलं, त्यामध्ये थोडं जिरे टाकते, थोडं कांदा टाकणार आणि थोडा वेळ झाल्यानंतर आपण त्यामध्ये टाकूया हिरव्या मिरचीचा पेस्ट, जे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे। मिरची, हळद आणि गरम मसाला आणि उकडलेले आलू जे आहे ते टाकला आणि याला मिक्स करून घेऊया आपण। आपल्याला आलू बोंड्यासाठी लागणारी भाजी तयार झालेली आहे। आपल्या टेस्टनुसार आपण मीठ टाकून घेऊया। त्यासाठी घेतलेलं आहे मी बेसन, त्यामध्ये टाकलेलं आहे ओवा, लाल मिरची पावडर आणि हळदी। आपल्या टेस्टनुसार आपण त्यामध्ये टाकूया मीठ। हे सर्व आपण थोडं थोडं पाणी करून मिक्स करून घेऊया एका चम्मचच्या सहाय्याने। बघा, आपण थोडंसं पाणी टाकलं आहे, त्याला आपण मिक्स करून घेऊया। आता आपलं बेसन बनवून रेडी झालेलं आहे। बघा, मी सांगते तसं त्या पद्धतीने आपलं झालं पाहिजे। बघा, चम्मचनं कसं पडते। जे आपल्या आलूची भाजी रेडी आहे त्याचे आपण गोळे बनवून घेतलेले आहे। तेल गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये सोडूया। त्या गोळीला वरून बेसन लावून टाकलं आहे आणि 10 मिनिट देखा किती सुंदर बनले आपले आलू बोंडे। तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। कोणती रेसिपी पाहिजे तर कमेंट करा। बाय।